सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1071. बसने थिल्लरी बेंडूक सागराधिकारी, बसने थिल्लरी बेंडूक सागराधिकारी, नाही देखला ना ठावा तोंड पिटी करी हावा, नाही देखिला ना ठावा तोंड पिटी करी हावा. गती काऊळे म्हणमी राजहंसागडे, गती काऊळे म्हणमी राजहंसागडे, गजाहुनी खर म्हणे चांगला मी फार, गजाहुनी खर म्हणे चांगला मी फार. मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने, मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने, बसने थिल्लरी बेंडूक सागराधिकारी. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, या अभंगात अहंकाराने इतरांना तुच्छ मानणाऱ्या लोकांना उद्देशून तुकाराम महाराज काही दृष्टांत देतात. ते म्हणतात, लहानसा डबकात बसून बेंडूक हा डराव करून समुद्राचा धिक्कार करतो. जे पाहिले नाही आणि ऐकले नाही त्याचा धिक्कार करतो. कावळा आपल्या ठिकाणी गर्वाने फुगारा धरतो आणि स्वतःला राजांच्यापेक्षा श्रेष्ठ समजतो. गाढवाला वाटते आपण हत्तीपेक्षा पुष्कळ चांगले आहोत. ज्या नाण्याला सोन्याचा मुलामा दिला आहे ते नाणे खऱ्या नाण्याची बरोबरी करू शकत नाही. अर्थात धन, सत्ता, विद्वत्ता यांच्या बळावर इतरांना तुच्छ लेखतात, पण हा मोठेपणा मुलाम्याच्या नाण्यासारखाच खोटा असतो. सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1072. मुक्त होता परी बळी झाला बध्य, घेऊन या छंद माझे माझे, मुक्त होता परी बळी झाला बध्य, घेऊन या छंद माझे माझे. पाप पुण्यांगी घेतले जडून, वर्मणीने कोण करिता तो, पाप पुण्यांगे घेतले जडून, वर्मणीने कोण करिता तो. तुका म्हणे गेले व्यर्थे वायावीन, जैसा मृग सीन मुर्ग जळी, तुका म्हणे गेले व्यर्थे वायावीन, जैसा मृग शीन मुर्ग जळी. मुक्त होता परी बळी झाला बध्य, घेऊन या छंद माझे माझे. अर्थ या अभंगात महाराज म्हणतात, जीवात्मा हा खरोखर शिवरूप असून मुक्तच आहे, पण देह म्हणजे मी आणि देहासंबंधी माझे अशा भ्रमाने छंदाने बद्ध झाला आहे. पाप पुण्याचा कर्ता कोण आहे ते न जाणता तो कर्माच्या ठायी बद्ध होऊन राहिला. हरिनाम मृगजळाला खरे मानते आणि पाण्यासाठी धावत जाते व श्रमी होते. त्याप्रमाणे प्रपंचाच्या मोहाने मूर्ख लोक व्यर्थ बंधनात पडतात. सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1073. वरती करोनिया तोंड हाका मारी तो प्रचंड, वरती करोनिया तोंड हाका मारी तो प्रचंड, रागाळवी तो नाना गातो काय ते कळेना, रागाळवी तो नाना गातो काय ते कळेना. आशा धरोनिया मनी काही दिन म्हणवोनी, आशा धरोनी मनी काही दिन म्हणवोनी, पोटा एकासाठी तुका मन झालो कष्टी, तुका एकासाठी तुका झाला कष्टी. वरती करोनिया तोंड हाका मारे तो प्रचंड. अर्थ तुकाराम महाराज या अभंगात पोटार्थी गायन करणाऱ्याचे वर्णन करीत आहेत.
जे कोणी उच्च स्वराने मोठ्याने अगदी वर तोंड करून किंचाळल्यासारखे गायनाचे आलाप घेतात आणि गायनाच्या नाना प्रकारच्या रंगाने देवाला हाका मारतात, पण त्या गाण्यात आपण काय गातो ते म्हणजेच देवाचे स्वरूप त्यांना कळत नाही. ऐकल्याने मला काहीतरी घ्यावे अशी आशा मनात धरून ते गातात. अर्थात त्यांचे गाणे व्यर्थ आहे व असले तरी लोक आपल्या पोटाकरता असे कष्ट घेत असतात. सार्थ तुकाराम महाराज गातात. अभंग 1074. जाळी महाकर्म दावी निज सुख वर्म. जाळी महाकर्म दावी निज सुख वर्म. ऐसे कळाले आम्हा एक झालो नामाचे धारक. ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक. तपाचे सायस न लगे घेणे वनवास. तपाचे सायास न लागे घेणे वनवास. तुका म्हणे येणे कडी काळा हे ठेंगणे. तुका म्हणे येणे कडी काळा हे ठेंगणे. जाळी महाकर्म दावी निज सुख वर्म. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, ज्या योगाने मोठमोठ्या पातकाचे दहन होते आणि निजसुखाचे खरे वर्म दिसून येते ते आम्हाला समजले आहे, म्हणून आम्ही नामस्मरणात व चिंतनात करणारे झालो आहोत. आता तप नको आणि वनवास नको, कसलीच आयास आता नकोस. त्या नामाच्या योगाने कडिकाळ हा लहान व दुर्लभ होतो. सार्थ तुकाराम महाराज गातात. अभंग 1075. ये हरी मज कृपा देई दान. नासी तिमिर दाखवी चरण. ये हरी मज कृपा देई दान. नासी तिमिर दाखवी चरण. आर्त पुरवावे भेटी देऊनी नको पेशू आलिया शरण. आर्त पुरवावे भेटी देऊनी नको पेशू आलिया शरण. काम क्रोध अहंकार नको देही. आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही. काम क्रोध अहंकार नको देही. आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही. वास पंढरीचा जन्म सदा देई. अनेक तुझे मागणे तुझ नाही. वास पंढरीचा जन्म सदा देई. अनेक तुझे मागणे तुझ नाही. नामखंड हृदयी राहोवाने ना पडो विसर क्षण जागृती स्वप्नी. नामखंड हृदयी राहोवाने ना पडो विसर क्षण जागृती स्वप्नी. संत समागम ऐसा दे लागोन. अनेक तुझे काही तेने तुझ वाचोन. पंतपुरीचा रवी सुत मुरे आता. आळ करावा भव सिंधू ऐसा नव्हता. पंतपुरीचा रवी सुत पुरी आता. आळ करावा भव सिंधू ऐसा नव्हता. नाही अडथळा त्रैलोक्या माझी सरता. विनवी तुका बंधू चरणी ठेवूनी या माता. विनया तुका या बंधू चरणी ठेवूनी या माता. ये हरी मज कृपा देई दान. नाशी तिमिर दाखवी चरण. ये हरी मज कृपा देई दान. नाशी तिमिर दाखवी चरण. अर्थ कान्होबा या अभंगात हरीची प्रार्थना करतात. ये हरी ये आणि मला कृपेने दान दे. माझ्या ठिकाणचा अज्ञानाचा अंधकार घालव. तुझे चरण मला दाखव, मला भेट दे. माझे आर्त पुरव आणि शरण आलो आहे. माझी उपेक्षा करू नको. माझ्या ठिकाणी काम क्रोध अहंकार आशा तृष्णा माया लज्जा चिंता ह्या काहीच नकोत. मला पंढरपूर राहायला मिळावे असा जन्म दे. माझे आणखी काही मागणे नाही. तुझे नाम माझ्या हृदयात आणि वाणीमध्ये सतत राहू दे.
मला जागृतीत व स्वप्नात सुद्धा क्षणभरही विसर पडू नये. मला असा संत समागम दे की मग मी तुझ्या वाचून अन्य काही जाणणार नाही. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात की सूर्याचा पुत्र जो यम त्याच्या गावी जाण्याचा रस्ता चालणे हे मला आता नको. म्हणून हा भवसागर माझ्या पुढून नाहीसा कर. हो, मी तुमच्या पायावर मस्तक ठेवतो. सर्व सत्ता तुमचीच आहे. तुमच्या कृतीला त्रैलोक्यात सर्व सत्ता तुमचीच आहे. तुमच्या कृतीला त्रैलोक्यात कुणीच अडवू शकत नाही. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की